जसं या ट्रेनमध्ये यायला का मला आवडते तुम्हाला सांगतो. कारण या ट्रेनमध्ये खायला एवढे येते ना, भरपूर येते. 5-5 मिनिटाला आहे समोसा. पाणी 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 कोल्ड्रिंक पाणी कोल्ड्रिंक बापा चला बडा पाव पाणी कोल्ड्रिंक पाणी काहीच आपली ट्रेन आलेली आहे बघा. प्लॅटफॉर्मवर आता 10-15 मिनिटांनी येणार आहे. हे बघा ट्रेन आली इकडे. आता स्टँडर्ड रोड गेला माझ्या. हे बघ आता तर काहीच आता वा खुशी बघ खुशी. बापा खुशी बघ काय आहे. हा नाही जाने का दोघा नाही देगा नाही देगा. हा ट्रेन आली ना. बघा ट्रेन आलेली आहे. हा काय बघा ट्रेन आता आलेली आहे. आपण आता पटापट चढूया कारण पब्लिक वगैरे आहे इकडे. ट्रेन मध्ये चढलेले आहेत आपण आणि आपण वरच्या साईडला बसलो बघा. आपल्याला सीट वरती भेटलेली आहे. जनरल मध्ये एवढी काय गर्दी वगैरे दिसत नाही. पर्सनल खायला लागलेली काय रे माई. मला वाटलेलंच का ना खाईल. तू ते द्राक्ष फिलवतोय. गाईस तर आल्याला हिने आधी नाश्ता केला. म्हणजे मी एकटीनेच नाही केलाय, तू पण खाल्लाय. काय शिरा उपमा जास्त ह्याने खाल्लं, मी काय नाही. गाईस आल्यालाच हिने नाश्ता म्हणजे शिरा आणि उपमा मागवलेला. डायरेक्ट खाला आणि डायरेक्ट आडवी पडली. मी आडवी पडलेली दिसते तुम्हाला? दिसते. तर गाईस आता ट्रेन पूर्ण खाली आहे. एवढी गर्दी वगैरे नाही. गाईस या ट्रेन मध्ये यायला का मला आवडते तुम्हाला सांगतो. कारण या ट्रेनमध्ये खायला एवढे येते ना, भरपूर येते. 5-5 मिनिटाला आहे समोसा, वडापाव, कटलेट काही ना काही येत असते काय का. खूप मजा येते या ट्रेनमध्ये. तुम्हाला दाखवतो कसं 5-5 मिनिटात काय काय येते. वडापाव वडापाव गरम गरम समोसा समोसा. तुम्ही बघू शकता आताच वडापावला गेलेला, डायरेक्ट समोसावाला वगैरे आलेला, वडापाव वगैरे. दुसरा भैया सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघा आता परत एकदा वडापाव वगैरे आलेले आहेत आपल्याकडे. एक भैयाचा तो दुसरा भैया लगेच येतोय बघा. गाईस तुम्ही बघू शकता. फ्रुट्सला पहिला वडापाव आला होता फ्रुट्सला. आता आपण कळंबोली स्टेशनला पोहोचलेले आहेत. म्हणजे ट्रेन थांबलेली आहे सध्या. मी खाली उतरलेलो आहे आणि इथून आता ट्रेन आपली डायरेक्ट खेडला आपली भेटलेली आहे. खेड गाईस तर आता तुम्ही बघू शकता आपण खेड स्टेशनवर आता निघालेलेच आहेत आणि सध्या आपली गाडी 3-3.5 तास आपली लेट झालेली आहे. तर मी सध्या खाली उतरलेलं आहे कारण भरपूर गरमा वगैरे होते आतमध्ये. तर सध्या तोंड वगैरे धुतलं आणि आता आपली गाडी निघालेलीच आहे, तुम्ही बघू शकता. चलो आ गए आपण थंडावाला फिर से. गॅस तुम्ही बघू शकता 5-5 मिनिटं काही ना काही येत आहे इकडे. आणि आमची मॅडम आम्हाला आता कंटाळलेली आहे पूर्ण. काय ग डायरेक्ट आहे बघा. शिकवून आलं पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी पाणी बॉटल पाणी 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 बॉटल ले पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी पाणी 5-5 मिनिटाला गॅस वडापाव आलेला आता लगेच. जसं तुम्ही बघू शकता आता आपण चिपळूण स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि आता स्टेशनवरून डायरेक्ट आपले वडापाव समोसे आपले भैये वडापाव वगैरे विकायला. बघा तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे त्यांचीच. थंड वगैरे घेऊन येतात काय बोले. गॅस तुम्ही बघू शकता 5-5 मिनिटात तिकडे काही ना काही येत असते. ट्रेनमध्ये पूर्ण खायलाच आहे. बापा गॅस तर आता तुम्हाला अशी गर्दी परत आता रत्नागिरीला भेटणार आहे डायरेक्ट. कारण चिपळूणवरून आता आपल्याला डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनला अशीच गर्दी भेटणार आहे. पूर्ण भैया वगैरे येणार काही ना काही घेऊन. तोपर्यंत आपण सध्या पाण्याची बॉटल वगैरे घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता वडापाव 5-5 मिनिटात येत आहेत.
परत याच्यात बघूचा 5-5 मिनिटाला इकडे पूर्ण गर्दी झालेली आहे. काही ना काही घेऊन येतात. आता स्टेशन सुद्धा झालेलं त्यासाठी. गाईस, सर आता आपला रत्नागिरी वगैरे गेलेला आहे. रत्नागिरी क्रॉस झाल्यात आपण आता. म्हणजे पूर्ण ट्रेन खाली रिकामी झाली आहे आणि आम्हाला सीट वगैरे पूर्ण भेटला आहे. बघा, एका साईडला राणी झोपलेली आहे मस्त आरामात आणि मी दुसऱ्या साईडला आपली सीट घेतलेली आहे. वरच्या साईडची पूर्ण वरच्या सीट आहेत ज्या त्या पूर्ण रिकामी झालेल्या आहेत. आणि बघा बोल्या काय बोल्या गाईस, आता सगळे उतरलेले आहेत रत्नागिरी गेले म्हणून. आता आपल्या डायरेक्ट कुठला आहे वैभववाडी. गाईस, आता डायरेक्ट वैभववाडीला भेटूया. तर आता भरपूर आता जरा आराम करतो. थकल्यात बसून बसून. आता जरा पडतो, झोपतो. अर्धा 1 तास अजून प्रवास आहे आपला. त्याच्या किचकिचपासून तर झोपच नाही लागली, कारण नुसतंच हे वडापाव समोसा तेवढंच. 10 तास झाले आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करत आहेत आणि पूर्ण कंटाळलेले आहेत. झोपून काढलेला अख्खा दिवसभर. आणि सध्या तरी आता आपण राजापूरला बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो. स्टेशनला आपण उतरलेले, म्हणजे उतरले ना अजून, गाडी थांबलेली. आपल्याला जायचं सध्या. आता आपण वैभववाडीला उतरणार आहेत. आता एक स्टेशन बाकी आहे. आपण तयारी वगैरे केली ते बघू शकता. आता एक स्टेशनच बाकी आहे. चला उतरूया पटापट. फायनली आता आपण वैभववाडीला बघू शकता तुम्ही. वैभववाडी स्टेशन आता आपण पोचलेले आहेत. हो, जाम मागे गेले ते ट्रेन वगैरे. बरंच टाइम झाला पण ट्रेनमध्ये. आपण अभी पोचने वाला है मेरा भाई. चलो काय उतरी आता वैभववाडी रोड. हा, मिसल पाव खायचा आहे. चला काय, मला पण भूक लागली. जाऊया आणि काय खाऊन घेऊया. जसं तुम्ही बघू शकता आता आपल्याला भरपूर टाइम वगैरे झालेला आहे. अंधार पडत झालेला आहे. त्यासाठी फटाफट आपण रिक्षामध्ये बसलो आणि निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही आता पोचलेले आहेत. आपण आता घराकडे. बघा खालच्या साईडला घर. आम्ही आता रिक्षातून आलेले आम्ही. भरपूर अंधार वगैरे झाला आहे. अंधार वगैरे झालेला म्हणून आम्हाला टाईम झाला. म्हणजे सामान पण घ्यायचं होते. बघा सामान वगैरे घेतलं आम्ही. काय बोलल्या एक्साइटमेंट बघ बापा. घ्यायचं बघा, हे घर आहे यांचं समोरच आहे. बघूया आता काय, पूर्ण अंधार. चला गाईस भेटतो आतमध्ये. जा 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 जा. गाईस आता बघूया आतमध्ये. हे सरप्राईज देणार आहे. सरप्राईज. चिऊ चिवा